नमस्कार. कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मस्त झटपट अशी पनीरची भुर्जी. तर चला तर मग सुरुवात करूया आपण पनीर भुर्जी बनवण्यासाठी. त्यासाठी आता आपण इथे एक पॅन घेतलेला आहे आणि तो पॅन आपण गॅसवर ठेवून घेतला. त्यामध्ये मी एक पडी भरून तेल टाकलेले. पनीर भुर्जीसाठी जास्त तेल वापरायचे नाही तर ती तेलकट होऊन जाते आणि चवीला चांगली लागत नाही. तर आता आपण साहित्य बघू. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले, अर्धा टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेले. तर आता आपले तेल तापून गेलेले, त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले. तर जिरे छान फुलल्यानंतर आपण जो बारीक कांदा इथे कट करून ठेवलेला होता तो आपण तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि छान गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली होती, तीही अशी बारीक कट करून घेतलेली आहे. ती पण आपण त्यामध्ये लगेचच कांद्याच्या पाठोपाठ टाकून घेणार आहे आणि ते मिश्रण आपण छान प्रकारे तेलात परतून घेणार आहे. परतून घेत असताना फक्त एक लक्षात ठेवायचे की आपल्याला जास्त कांदा भाजू द्यायचा नाही आहे, तो फक्त गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे अचानक घरात पाहुणे येत आहे किंवा आपण स्वयंपाक झालेला असतो तरी एखाद्याला आपण केलेली भाजी घरात नाही आवडत आहे, तर आपल्याला झटपट असा करता येणारा मेनू आहे. फक्त पनीर घरात पाहिजे आणि नसेल बी तर लगेच मुलांना आणायला सांगायला झटपट पनीर भुर्जी तयार करा. तर बघा इथे आता आपले कांदे छान प्रकारे गुलाबी रंगावर परतून झालेले. आता मी फक्त इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता, पण आता मी फक्त हे 2 व्यक्तींसाठीच पनीर भुर्जी बनवते, त्यामुळे मी फक्त अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतला आणि आपला टोमॅटो छान शिजण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ इथे मी टाकून घेतलेले. आता मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर बघा नक्की अशी पनीर भुर्जी तुम्ही करून बघा, खरंच चवीला छान लागते आणि झटपट तयार होते. आता इथे जे मी साहित्य सांगितलेले त्यापेक्षा तुम्ही साहित्य वाढवूनही घेऊ शकता, जास्त जणांसाठी पनीर भुर्जी बनवू शकता. आता मी ही फक्त 2 व्यक्तींसाठी बनवते. तर बघा आता आपला कांदा टोमॅटो छान प्रकारे मऊसूत इथे तयार होऊन गेलेला आहे. आता आपल्याला लगेच यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आणि पाव चमचा मी इथे लाल तिखट टाकणार आहे. आता तिथे लक्षात घ्यायचं आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, पण ती फिक्की. आता तुमच्या घरातला तिखट कसं आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मसाले वापरू शकता. आता इथे मी सुहानाचा पनीर मसाला टाकते. आता ॲक्च्युली मला खरंच या पनीर मसाला हा सुहानाचा खूप आवडतो म्हणून मी इथे तो यूज करते. बाकी तुमच्या घरात जो असेल तो तुम्ही वापरू शकता. पण मी तर सांगेल एकदा ह्या पनीर मसाल्याची तुम्ही खरंच नक्की पनीर भुर्जी किंवा पनीरची भाजी करून बघा, खरंच छान लागते चवीला. आता मी इथे 1 चमचा पनीर मसालाही टाकून घेतलेला आहे आणि जर पनीर मसाला तुमच्या घरात नसेल तर घरात कोणताही गोडा मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तोही तुम्ही टाकला तरी आपली पनीर भुर्जी उत्तमच होणार आहे, चवीला छानच लागणार आहे. तर बघा आता हे सर्व मसाले जे होते ते मी पुन्हा कांदा टोमॅटोमध्ये छान प्रकारे परतून घेतलेले. साधारणतः हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट तरी हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे माझ्या चॅनलवर खूप दिवस झाले रेसिपी येत नव्हत्या, त्यासाठी मी तुमच्या मनापासून खरंच सॉरी म्हणते मी तुम्हाला मनापासून. तर बघा आता इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेले. ते पनीर मी बारीक अशा प्रकारे खिसून घेतलेले. तुम्ही सरळ त्या हातानेही बारीक करून घेतले तरीही चालते. तर बघा मी इथे खिसणीने खिसून घेतलेले. आता हे जे पनीर आहे ते आपण कांदा आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घेतलेले. तर बघा अशा प्रकारे याची तुम्ही क्वांटिटी वाढून जास्त जणांसाठी पनीर भुर्जी नक्की करून बघा आणि मसाले एकदम झटपट तयार होणारी पनीर भुर्जी. असं काही नाही की मी जे आज तुम्हाला मसाल्यांचा अंदाज सांगते तुम्ही तोच हे करा, फक्त जी माझी कृती ती फॉलो करा आणि झटकीफट आपली पनीर भुर्जी इथे तयार होणार आहे. बाकी तिखट तुम्हाला कसं हवं त्यानुसार तुम्ही करू शकता. बघा आता सर्व मिश्रण जे पनीर आपण टाकलेलं होतं त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो याच्यामध्ये छान प्रकारे एकजीव ते करून घ्यायचे. तर आता मी इथे साधारणतः 1 मिनिट भर छान प्रकारे परतून घेणार आहे. तर आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे.
तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपला कांदा आणि टोमॅटो परतत होता त्या टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता आपल्याला फक्त पनीर पुरतं मीठ टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे मी मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा आपल्याला पनीर भुर्जी छान प्रकारे मिक्स करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही रेसिपी कुठून बघताय आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी सर्व हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे आपली आता ह्या स्टेजला इथे पनीर भुर्जी तयार झाली आहे का नाही झटपट आणि करायलाही सोपी. तर नक्की करून बघा ही पनीर भुर्जी. हे कसे माझ्या मुलाचे खूप लाड आहे, मम्मी हे नको ते नको. तर अशा छोट्या मोठ्या रेसिपी आता आपल्या चॅनलवर याच्या पुढे येत राहणार आहे. तर नक्की बघत राहा. कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपली आता यावरून मी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली होती, तीही मी त्यावर पेरून घेतलेली आणि छान प्रकारे पुन्हा सर्व मिश्रण मी एकजीव केलेले. अशा प्रकारे इथे आपली पनीर भुर्जी एकदम छान मस्त चटपटीत तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण ही पनीर भुर्जी प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मुलांना खायला देऊ. तर माझ्या चॅनलवरची पनीर भुर्जी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत.